हॅलो. तर वीकडे आणि मला जायचं होतं शारदा ऑफिसला. मी रोज हिंजेवाडी ऑफिसला जाते, पण मला कंपल्सरी आहे एक दिवस त्या ऑफिसला जाणं आणि तिकडे जायचं म्हटलं की लवकर उठावं लागतं. तर मी आदल्या दिवशीच आईंना सांगितलं होतं की मला टिफिन देऊ नका, मी ऑफिसमध्येच खाईल कॅन्टीनमध्ये. पण आई ती आईच, तर त्यांनी मला आळूवडी आवडतात म्हणून मी उठायच्या आधी 8:30पर्यंत बनवून देखील ठेवलं होतं. मग मला काही तेव्हा भूक नव्हती. मी ते नाश्त्यासाठी डब्यात घेतलं. युगसोबत थोडीशी मस्ती केली सकाळी सकाळी चहा पीत आणि त्यानंतर माझे सगळे फ्रेंड्स आम्ही कॅब करून जाणार होतो शिवाजी चौकातनं. म्हणून मग रोहित मला स्कूटीवरती सोडवायला आला. त्याच्यानंतर मी ऑफिसची कामं आवरली आणि जेवणाची वेळ झाली आणि मी माझी फेवरेट भाजी आणि पुरी घेतली. मला खूप आवडते, कारण घरी तर आमच्याकडे बनत नाही, कारण सगळेजण मोस्टली डाएटवरती असतात. त्यानंतर ऑफिसची कामं आवरली आणि जसे 5 तास झाले तसे आम्ही ऑफिसमधनं घरी यायला निघालो. आणि घरी आल्यानंतर इथे आई युगला झोपतच होत्या, तितक्यात मी आले. मग त्याला फीड केलं. त्यानंतर परत एकदा माझे ऑफिसचे कॉल होते, तर त्यासाठी मी बसले आणि मग आई आणि युग रेडी होऊन मंदिरात जाण्यासाठी निघाले. तर मी त्याला म्हणत होते, नको जाऊ युग, नको जाऊ. तर मला नाही नाही करत होता. तर आई आणि तो मस्त संध्याकाळी रोज मंदिरात जातात, तो आरती पण करतो रोज. तर त्यालाही छान वाटतं. खरंच आजी आजोबा असले की आपल्या बाळांना, ऑफिसमुळे मला जरी देवाचं सांगण्यासाठी त्याला वेळ नाही मिळाला, तर त्यांच्यामुळे तो छान या गोष्टी शिकत आहे, ते बघून मला छान वाटतं. त्याच्यानंतर आईंनी इथे रवा आणि पोह्याचं मिळून गाजर टाकून डोसे बनवले होते. त्याने त्याच्या हाताने आवडीने खूप मस्त खाल्ले. तर येस, मला रेसिपी सुरू करायच्या आहे आईंच्या, पण वेळ मिळत नाही आहे. पण मी लवकरच त्या आईंच्या चॅनलवरती टाकेल. त्यानंतर बाबा देखील ऑफिसवरनं आला आणि त्यांची मस्ती सुरू झाली. कोणाचं आहे? नाही म्हणतो मग मला माझा नाही माझा आहे बाबा. इथे आजी युगला म्हणत होती बाबा माझा आहे, तर तो म्हणत होता नाही माझा आहे माझा आहे. असा दिवसाचा शेवट झाला. बाय.